हाय नमस्कार, मी अमोल। आज 134वी बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। बघा, बाबासाहेबांनी जे संविधान लिहिले त्या संविधानातून अनेक लोकांना त्याचा फायदा झाला आहे आणि काही लोकांच्या आयुष्यात खूप चांगले बदल झालेले आहेत आणि ह्याचा सगळा श्रेय जातो तो म्हणजे बाबासाहेब आंबेडकर यांना। ह्याचाच आढावा घेण्यासाठी आम्ही लोकांमध्ये जाणार आहोत। महिलांना विचारूयात, पुरुषांना विचारूयात, त्यांच्या आयुष्यात बाबासाहेबांचं किती महत्त्व आहे ते। सो वेळ न घालवता चला जाऊ। ते भारताचे कायदा मंत्री होते, पहिले बॅरिस्टर होते आणि त्यांनी 1956ला आम्हाला बौद्ध धर्माची दीक्षा दिली। त्यांनी जागतिक स्तरावरती सर्व धर्माचा अभ्यास केला, शीख धर्माचा अभ्यास केला, ख्रिश्चन धर्माचा अभ्यास केला, मुस्लिम धर्माचा अभ्यास केला। पण या भारत देशामध्ये रुजलेला, वाढलेला आणि मोठा झालेला धम्म त्यांनी बौद्ध धम्म हा निवडला आणि त्या बौद्ध धम्म निवडण्यामागचं कारण असं होतं की या तळागाळातील जनतेला समानतेची वागणूक मिळावी आणि जो स्तर आहे माणसाचा, माणुसकी म्हणून आपण ज्याला म्हणतो, तो स्तर सुधारावा, उंचावावा आणि येथील जे पुरोगामी प्रतिगामी लोक होते त्यांनी यांना जवळ घ्यावं आणि आपले बांधव म्हणून स्वीकारावं, यासाठी त्यांनी अतोनात कष्ट करून त्यांनी बौद्ध धर्माची दीक्षा 1956ला नागपूर या ठिकाणी आम्हाला दिली। तेव्हापासून आम्ही पूर्वश्रमीचे महार, आम्ही बौद्ध म्हणून खऱ्या अर्थाने नावारूपाला आलो, मोठमोठ्या हुद्द्यावर आलो, पदव्या संपादन करू लागलो। माझा मुलगा स्वतः MPSC करतोय, आता त्याला नवीनच BMCमध्ये ऑफर आलेली आहे। माझी मुलगी डॉक्टर आहे, मी ठाणे महापालिकेमध्ये। हे सर्व भगवान बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेबांच्या मेहनतीमुळे आणि माझ्या येथील मुली ग्रॅज्युएशन करतायत चांगल्या। हे पूर्वी आम्हाला तुच्छतेने वागणूक मिळायची, पण बाबासाहेबांच्या कृपेमुळे आज आम्ही इथपर्यंत पोचलो आहे आणि निश्चितच यापुढे आम्ही एक नंबरला असू, ही माझी ग्वाही आहे। आमचा समाज तुमच्यासाठी बाबासाहेबांचं किती महत्त्व आहे आयुष्यात? सर्व जीवनच बाबासाहेबांमुळे आहे। महिलांचं श्वास बाबासाहेबांमुळेच चालतो। बाबासाहेबांना महिलांसाठी मंत्रिपदाचा राजीनामा दिला हिंदू कोड बिल, त्याच्यामुळं बाबासाहेब आहेत ते श्वासच आहे आमचा। श्वास घेतो ते बाबासाहेबांमुळे, जे काय आहे ते सर्वस्व बाबासाहेबांमुळे। बाबासाहेब आमच्यासाठी सर्व काही। आता काही मुलीसुद्धा आहेत ज्या कॉलेजला जातात वगैरे, तुझ्यासाठी बाबासाहेबांचं किती महत्त्व आहे आयुष्यामध्ये? बाबासाहेब म्हणजे आम्ही घेतो तो श्वास आणि खातो तो घास, म्हणजे आमच्यासाठी आमचे बाबासाहेब आहेत। त्यांच्यामुळे आज आम्ही तेवत आमच्या पायावर आम्ही उभा आहोत आणि ते आमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचे व्यक्तिमत्व आहे। त्यांच्यामुळे आम्हाला प्रत्येक क्षेत्रात मार्गदर्शन भेटतं। मी एवढं बोलू शकते की तुम्हा सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा। जय भीम, जय महाराष्ट्र। बाबासाहेबांनी जे कॉन्स्टिट्यूशनमध्ये लिहिलं त्यामुळे महिलांना खूप मदत झाली। मध्ये मॅट्रिमोनियल असेल, सुट्टी असेल की एक समतोल समभावना त्यांनी निर्माण केली आणि आता कुठेतरी इक्वॅलिटी दिसते। ठीक आहे, हे सगळं श्रेय बाबासाहेबांना जातं। कुठेही तुम्ही जेव्हा इंटरव्ह्यूला जाता किंवा जॉबसाठी जाता तर मुलींसाठी त्यांनी एक जी तरतूद केली आहे त्याचा काही लाभ होतोय तुझ्या आयुष्यात, तू घेतेस? ॲक्च्युली मला त्याचा भरपूर लाभ होतो आहे, कारण आजसुद्धा तसं बघायला गेलं तर नॅशनल हॉलिडे असला तरी भरपूर कंपन्यांना तो दिला जात नाही आहे। पण माझ्या सरांनी मला हक्काने सांगितले की नाही, तुझा सण आहे तर तुला सुट्टी पाहिजे। तर मी सरांना तिथे सांगितले की तो माझा सण नाही आहे, आंबेडकर फक्त माझ्या समाजाचे नव्हते, ते पूर्ण भारताचे आहेत, कारण त्यांच्या संविधानाचा हा लाभ पूर्ण भारत घेतो आहे। त्याच्यामुळे ते संविधान फक्त आमच्यापुरतं मर्यादित नाही आहे किंवा फक्त आमच्या समाजापुरतं मर्यादित नाही आहे। आणि सर्वांना मी एकच सांगू इच्छिते की कोणताच धर्म हा वेगळा नाही आहे, तुम्ही समभावनेने सर्वांशी सामूहिकतेने वागलं गेलं पाहिजे। आणि आंबेडकरांनी आम्हाला जे काही करून ठेवलं आहे आमच्यासाठी त्याचा आम्हाला भरपूर फायदा होत आहे। फक्त शिक्षणाच्या क्षेत्रातच नाही तर प्रत्येक क्षेत्रात। आज मी खेळाडू म्हणून पण मला भरपूर मानाने आणि याने जगायला मिळत आहे। तर या आजच्या दिवशी बाबासाहेबांचं आमच्या आयुष्यात खूप महत्त्व आहे। काहीच नाही, आजच्या जगासाठी 152 देशामध्ये सगळ्यात मोठा फेस्टिवल बनवला गेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। त्यांनी दलितांसाठी भरपूर काय केले, दलितांसाठी, गोरगरिबांच्या जनतेसाठी बऱ्याच काय गोष्टी. शिक्षणाचं महत्त्व कळलं, विद्यार्थ्यांना नको त्या गोष्टी भेटतात. आज
नोकरीमध्ये आरक्षण आहे, बऱ्याच गोष्टी आमच्यासाठी त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी करून ठेवलेल्या. तरी स्त्री गरोदर असेल तर तिला सुट्टीसाठीचा जो हक्क आहे तो फक्त बाबासाहेबांनी मिळवून दिलेला आहे आणि आता मला वाटतं सगळ्याच धर्मातल्या लोकांना त्याचा लाभ होतोय. 6 महिन्या सुट्ट्या दिल्या जातात महिलांना, याचं पूर्ण श्रेय बाबासाहेबांना जातं. त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला एक महिला म्हणून? तेच की बाबासाहेबांनी महिलांसाठीच नव्हे तर सगळ्यांसाठीच केले आणि खूप हे चांगलं केले की 6 महिने जर लेडीज जर बाळापाशीच थांबली पाहिजे अशी त्यांना 6 महिने सुट्टी आणि भरपगार अशी बाबासाहेबांनी लिहिलेले संविधानामध्ये, तर ते खूप चांगलं केलेलं आहे. आणि एवढं बोलून मी जय मॅम, तुम्ही नोकरीसाठी किंवा जे काही आज मिळत आहे महिलांना त्याचं पूर्ण श्रेय बाबासाहेबांना जात आहे, कारण त्यांनी तो एक इक्वॅलिटीचा देखील संविधान लिहिला आहे आणि त्यामुळे महिलांना त्याचा फायदाच देखील होतो. एक महिला म्हणून काय वाटतंय आज? आज पहिलं तर महामानवांना मी अभिवादन करते आणि महिलांतर्फे मी अभिवादन करते की आज 134वी त्यांची जयंती आहे आणि 152 देशामध्ये ही साजरी केली जाते. तर महिलांसाठी मी असं सांगण्यात येते की ज्या बुद्धिस्ट कास्टवाल्या महिला आहेत त्यांनाच बाबासाहेब माहिती आहेत आणि इतर जातीच्या महिला काय बोलतात, आमच्यासाठी काय केलं. तर आमच्यासाठी काय करणाऱ्या महिलांनाही सांगण्यात येतं की संविधान वाचायला आपलं अख्खं आयुष्य गेलं तरी त्यांनाही कळणार नाही की बाबासाहेबांनी आपल्यासाठी काय केलेलं आहे. तर हा प्रश्न निर्माण होतो. तर आज म्हणजे या वर्षीपासून सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे की महिलांनाच म्हणजे बाबासाहेबांनी खूप वरती आणण्याचा प्रयत्न केलेला आहे की म्हणजे महिलांना जर प्राधान्य दिलं तर महिला जगाचा उद्धार करती ती होईल. आणि महिलांच्या हातामध्ये त्यांनी एक अशी पॉवर दिलेली आहे की ती महिला सर्व काही करू शकते आणि त्यांनी असा आपल्या पाठीमागे एक हात ठेवलेला आहे. म्हणजे त्यांच्या आपण एक म्हणायला गेलं तर एक आशीर्वाद आपल्याला दिलेला आहे त्यांच्या धम्मकार्यातून, शिलातनं वगैरे. तर आपण या महिलांसाठी भरपूर करून ठेवलेलं आहे आपल्या महिलांसाठी, तर ही आपण विसरता कामा नये. आणि त्यांचं श्रेय म्हणजे मी तर म्हणेल की म्हणजे माझ्याकडे शब्द अपुरे आहेत की आता ऑन द स्पॉट मी पण विचलित होते, कारण की म्हणजे माझ्या शब्दापलीकडे ते विचाराच्या पलीकडे आहेत. असं म्हणजे त्यांचा विचार म्हणजे अखंड विश्वातच नव्हे तर 152 देशामध्ये ही जयंती साजरी करण्यात येते. म्हणजे विचार करा की त्यांचं कार्य किती महान असेल. तर या कार्याला आपण विसरता कामा नये. आणि मी एक सामान्य नागरिक म्हणून मी तुम्हालाही सांगू इच्छिते की तुमचं जे कार्य आहे याचं श्रेय फक्त बाबासाहेबांना दिले जाणार आहे. की आपण जो घेतो तो श्वास आणि खातो तो घास हा फक्त परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळेच आहे, याशिवाय कोणतेच साहेब नाही. आणि एकच म्हणेल की एकच साहेब बाबासाहेब. जय 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 भीम. अरे जय 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 भीम. छत्रपती शिवाजी महाराजांचा, राजमाता जिजाऊंचा, छत्रपती संभाजी महाराजांचा, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंचा. नमो बुद्धाय. जय भीम. खूप चांगला संदेश त्यांनी दिला आहे. आपण सगळ्यांनीच बाबासाहेबांचं अभिवादन करूयात आणि जय भीम म्हणून आम्ही सांगता करतो या व्हिडिओची. पण तुम्ही नक्की पाहत राहा श्रेष्ठ महाराष्ट्र. कॅमेरामॅन दीपेश नागतेसोबत अमोल तेली, ठाणे.